नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वास्तु समाधानमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला घराच्या मुख्य गेटच्या वास्तूबद्दल माहिती देणार आहे. जेव्हा जेव्हा आपण प्रवेशद्वाराची वास्तू तपासतो तेव्हा आपल्या मनात एक सामान्य शंका असते की मुख्य द्वार आणि मुख्य गेट पैकी मुख्य प्रवेशद्वार कशाला मानले पाहिजे, मुख्य द्वाराला की मुख्य गेटला. चला मग आज मी तुमची ही शंका दूर करणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार मुख्य गेट आणि मुख्यद्वारामध्ये काय फरक आहे आणि मुख्य गेट आणि मुख्यद्वाराचे महत्त्व काय आहे, मुख्य गेटसाठी चांगली दिशा कोणती आहे आणि मुख्य गेटसाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी. चला सुरुवात करूयात. मुख्य गेट आणि मुख्यद्वारामध्ये काय फरक आहे. मुख्यद्वार आणि मुख्य गेट हे दोन्हीही प्रवेशद्वार मानले जातात, पण ज्या दरवाजातून आपण प्लॉटमध्ये प्रवेश करतो त्याला मुख्य गेट म्हटले जाते आणि ज्या दरवाजातून आपण प्रत्यक्ष घरात प्रवेश करतो त्याला मुख्य प्रवेशद्वार असे म्हणतात. आता आपल्याला मुख्य गेट आणि मुख्यद्वारमधील फरक कळला आहे. आता बघूयात की मुख्य गेट आणि मुख्यद्वाराचे महत्त्व काय आहे. वास्तुशास्त्रानुसार मुख्य गेट आणि मुख्यद्वार दोन्हीही तितकेच महत्त्वाचे आहेत. दोन्ही योग्य दिशेने असले पाहिजेत. जर तुमचे घर या भूखंडावर एकमेव असेल तर तेव्हा तुम्हाला मुख्य गेटच्या वास्तूबरोबरच मुख्यद्वाराच्या वास्तूचाही विचार करावा लागेल. जर तुमच्या जागेवर अनेक घरे आहेत जसे की इमारत, गृहसंकुल इत्यादी, त्यावेळी तुम्हाला प्रामुख्याने तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वास्तूचा विचार केला पाहिजे, कारण मुख्यद्वाराचे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम सर्व घर किंवा प्लॉट मालकांना त्रास देतात. आता आपण बघितले की मुख्य गेट आणि मुख्यद्वाराचे महत्त्व काय आहे. आता आपण मुख्य गेटसाठी चांगली दिशा कोणती आहे ते बघणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार उत्तर, ईशान्य, पूर्व, दक्षिण पूर्वचा दक्षिण, उत्तर पश्चिमचा पश्चिम. आता आपण बघितले की मुख्य गेटसाठी चांगली दिशा कोणती आहे. आता आपण बघणार आहोत की मुख्य गेटसाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी. वास्तुशास्त्रानुसार मुख्य गेटसाठी चौकोनी आणि आयताकृती आकार चांगले मानले गेले आहे. मुख्य गेटसाठी गोलाकार किंवा विषम आकार टाळावेत. मुख्य गेट नेहमी प्लॉटच्या आत उघडला पाहिजे. मुख्य गेटला 2 पॅनल दरवाजे असावेत आणि दोन्ही दरवाजे एकाच आकाराचे असावेत. एक दरवाजा दुसऱ्या दरवाजापेक्षा लहान नसावा. जर मुख्य गेटला 3 दरवाजे नसावेत, म्हणजे वाहनांसाठी 2 मोठे दरवाजे आणि पादचाऱ्यांसाठी एक लहान दरवाजा असेल तर लहान दरवाजे घड्याळाच्या दिशेने आत उघडले पाहिजेत. जर प्लॉटमध्ये 2 मुख्य दरवाजे असतील तर दोन्ही मुख्य दरवाजे एकमेकांच्या अगदी समोरासमोर नसावेत. मुख्य गेटसमोरच रोड जंक्शन जसे की टी जंक्शन, वाय जंक्शन, डेड एंड रोड इत्यादी रस्ते जंक्शन नसावेत. तसेच मुख्य गेटसमोरच कोणतेही मोठे झाड, विजेचा खांब, विद्युत उपकेंद्र, कचराकुंडी किंवा कोणत्याही प्रकारचे अडथळे नसावेत. मुख्य गेटसाठी लाकूड आणि धातू दोन्ही चांगले मानले जातात, परंतु आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम आणि वायव्य दिशांना असलेल्या गेटसाठी धातूचा वापर अधिक चांगला मानला जातो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तसेच काही प्रश्न किंवा शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. वास्तु समाधान आणि हॅपी लिव्हिंग.